न्यू इन्क्लाब खारबाव विरुद्ध सानवी स्पोर्ट कळवा. नाणेफेक जिंकून इन्क्लाब खारबाव संघ कर्णधार सर्वेश कारभार यांनी निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू फक्त डिफेन्सिव्ह हलक्या हाताने खेळलेला आहे. लो बॉल बॉटम हँडल पुश. फक्त हलक्या हाताने चेंडू ढकललेला आहे आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय अक्षय. सिंगल डबल ही क्रिकेटची कवळीसर लाईफलाईन आहे. जशी मुंबईची लाईफलाईन आपण पाहिलं तर लोकल ट्रेन आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण 30 चेंडूचा खेळ तुमच्याकडे आणि खूप चांगला सुरुवात केली आहे. सागर मार्गस्थ होईल. राईट आर्म याला मध्ये स्वीप केलेला आहे. स्लॉक स्वीप. काय फटका खेळलेला आहे. अचूक टायमिंग आणि चेंडू जात येतो डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. काय फटका खेळलेला आहे. खरं तर नजर थोडीशी बाजूला गेली होती, पण काय अचूक टायमिंग आणि चेंडू गेला होता तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय, तो म्हणजे येतोय अजय याच्या बॅटमधून. धावसंख्या होते 7. नक्कीच खूप सुंदर फटका होता आणि टायमिंग अप्रतिम होता. गवळी सर आणि क्रिकेट या खेळामध्ये असं म्हटलं तर टायमिंग खूप महत्त्वाचं आहे आणि अजयच्या बॅटमधनं षटकार येतोय. षटकाराने तो खातं उघडतोय. सागर राईट आर्म. पण आता मला बॅटला स्पर्श झाला होता, म्हणजे झेल सुटतोय आणि चेंडू जात येतो शॉर्ट थर्ड मॅनला. असं वाटतं की बॅटला स्पर्श झाला होता. एक धाव मात्र पूर्ण करतोय त्या ठिकाणी अजय. धावसंख्या होते 8. एक चांगली सुरुवात आहे. नाणेफेक हरल्यानंतर सानवी स्पोर्ट कळवा संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. तर 40+ क्रिकेटचे एक अष्टपैलू खेळाडू आजदेगावरनं हेमंतजी धरे ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा येतात गवळी सर, कारण की भरपूर चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे राष्ट्रवादी चषक 2022. हे समजे समालोचक नितीन काळे, त्यामुळे डोंबिवलीवरनं खूप त्यांना शुभेच्छा येणार आहेत. स्पर्धेसाठी शुभेच्छा येतील. सागर याला अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. सुदैव म्हणता येईल नितीन की बॅटला स्पर्श झाला नाही. नक्कीच चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज सागर. षटकार जरूर आला, त्यानंतर एक सिंगल आणि आता अक्षय पुन्हा स्ट्राईक आणायला आले, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. सागरला माहिती आहे 3 चेंडूमध्ये 8 डावा खर्च केल्यात, कमबॅकची गरज आहे आणि तो कमबॅक इथे करत असताना गोलंदाज सागरला तुम्ही पाहतायत. सागर की मॅन आहे. खूप अपेक्षा असणारे सर्वेशनी सांगितलं होते, सागरकडनं खूप अपेक्षा आहेत. यावेळेला आता पुन्हा चेंडू थोडासा उजव्याशीच्या बाहेर जाते. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण अप्रतिम चेंडू, तो वाईड यॉर्कर म्हणता येईल. आणि नितीन आजकाल वाईड यॉर्कर चेंडू जो आहे खूप प्रचलित झालेला आहे. त्या चेंडूवर फटका खेळणं तितकं सोपं नसतं. बरेचसे गोलंदाज गवळी सर आपण पाहिलेत, तुमच्याकडे तर भरपूर 30 ते 35 वर्षाचा अनुभव आहे. वाईड यॉर्कर हा एक बचाव चेंडू असं म्हणता येईल. पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. थोडासा डिफेन्सिव्ह अंदाजामध्ये खेळला चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला. एक धाव मात्र पूर्ण होते आणि असं वाटलं की षटकार लागल्यानंतर एक मोठी धावसंख्या बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मात्र नितीन आपण पाहतो खूप कमबॅक केलेला आहे, कारण या षटकामध्ये फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण षटकार लागल्यानंतर त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. नाही नक्कीच खूप चांगला कमबॅक. 3 चेंडूमध्ये 8 होत्या, नंतरच्या 3 चेंडूमध्ये सिंगल. मात्र जास्त वेळ घ्यायचा नाहीये. खारबाव संघ 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची, लक्षात असू द्या. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचं आहे. आयोजकांचं अचूक लक्ष या मॅचकडे, त्यामुळे तुम्हाला काही करून 25 मिनिटात एक इनिंग समाप्त करते. कौतुक करेल मी सागरचं, पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल. यस, खारबाव संघातून कारभारी ब्रदर्स जास्तीत जास्त खेळताना दिसत आहेत. त्याचा संघ आपण पाहतोय न्यू इन्क्लाब खारबाव. कॅप्टन सर्वेश कारभारी. आणि हा संघ जर आपण बघितला नितीन काळे, थोडासा अनुभवी आणि युवा तर मिश्रण असलेला संघ आहे. आणि सानवी स्पोर्ट्स हा संघ सुद्धा एक धोकादायक संघ आहे. या संघाला क्षमता आहे, कुठल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघाकडे आहे. नक्कीच खरेगाव कळवा येथील संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि मला आठवते प्रसाद सर, बऱ्याचशा स्पर्धा मी ज्यावेळी 3 ते 4 वर्षापूर्वी यूट्यूबवर पाहिल्या, रायगडमध्ये खास करून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कळवा संघ खेळला आणि तिथे खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी केली. ज्यावेळी मला आठवते मोठमोठे संघ फॉर्ममध्ये असताना, मग मोरबी असेल, पारगाव असेल, या संघाच्या विरोधात सुद्धा त्यांची कामगिरी चांगली राहिली. आणि या दरम्यान मोठा फटका येतोय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. राष्ट्रवादी षटकार.
रिप्लेमध्ये तितका शॉर्ट चेंडू नव्हता, परंतु ज्या अंदाजामध्ये खेचून मारलेला आहे, अप्रतिम फटका, ताकदवर फटका खेचून मारला होता. खरं तर शॉर्ट चेंडू नव्हता, पण त्याला शॉर्ट बनवला आणि पुलचा फटका खेळला. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल आणि वंडरफुल. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. नक्कीच सुंदर फटका होता. एक षटकार अजयच्या बॅटमधून आला होता. अक्षय थोडासा संघर्ष करत होता. 2 चेंडू त्याने डॉट गेले होते आणि आता अक्षयच्या बॅटमधून सुद्धा हा उत्तुंग षटकार आलाय. षटकारांनी धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. 15 धावा होत आहेत. तर मग एक चांगली सुरुवात म्हणता येईल असं वाटतंय नितीन काळन की 2 संघ कंप्लीट टीम आहेत, बॅलन्स टीम आहेत. त्यामुळे नक्कीच क्रिकेटचा थरार बघायला मिळेल या मॅचमध्ये. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकासाठी आपण पहिल्यांदा चेंडू कधी हरवला फुटला तर गवळी सर नवीनच आहे आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला चेंडू जुना मिळेल. येस, जुना चेंडू दिला जाईल आपण, कारण पहिली जी मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आहेत त्या षटकामध्ये चेंडू जर हरवला तर आपणास नवीन चेंडू देण्यात येईल. पंच निर्णय घेतील त्या ठिकाणी. योग्य निर्णय ते पंच घेतील, लक्षात घ्यायचं आहे. पंचांकडे आपण मागणी करायची आहे आणि योग्य निर्णय पंच घेतील. आता एकंदरीत धावसंख्येला आकार आलाय. आपण पाहिलं तर गवळी सर सानवी स्फोट कळवा संघ आपण पाहिलं तर एकंदरीत 15 धावांवरती पोहोचलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भूषण कारभारी थोडा फॉलो थ्रो मध्ये चुकतो आणि पंच सुरेश दळवी इशारा करताय डेड बॉल. भिक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी चषक 2022 चे भव्य दिव्य आयोजन आणि 10वी रात्र तुम्हाला पाहायला मिळते गवळी सर. भूषण याला लोअर पलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होतंय, थोडंसं मिसफिल्ड होते आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते. वाईड असा थ्रो. 3 धावा पूर्ण होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण. नितीन आपण पाहतोय की तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर तुमची योग्य दर्जाची फलंदाजी एक ए दर्जाची असून चालत नाही, गोलंदाजी चालत नाही, क्षेत्ररक्षण सुद्धा तुमचं A+ दर्जाचं असायला हवं. नक्कीच गवळी सर जिथे कदाचित असं वाटत होतं एकच धाव मिळेल तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली, त्यानंतर फेकी करा म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या, म्हणजे 3 धावा सहज धावून घेतलेल्या आहेत. गवळी सर आपण इंटरनॅशनलचा विचार केला तर वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज क्रिस गेल ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही. ॲब्सोल्युटली अगदी बरोबर सांगितलं. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळाचे उदाहरण आम्ही देऊ. भूषण याला मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न
बॅक टू बॅक दुसरा त्रिफळाजीत. काय चेंडू हाताळलेला आहे. अराउंड लेग त्रिफळाजीत. अराउंड लेग, कारण मागून चेंडू गेला होता, त्रिफळाजीत झालेला आहे. आणि आता मात्र त्रिफळाजीची हॅट्रिक पूर्ण करतोय, कारण भारतात चेतन शर्मा याने त्रिफळाजीची हॅट्रिक पूर्ण केली होती 31 ऑक्टोबर 1987 मध्ये रिलायन्स कपमध्ये. नाही, आताच आपण IPL मध्ये पाहिले तर युजवेंद्र चहलने हॅट्रिक पूर्ण केली होती आणि तिथून खऱ्या अर्थाने गवळी सर त्या मॅचला कलाटणी मिळाली होती. इथे बघायचे सागर तेच करेल का, इथून हॅट्रिक पूर्ण करून या मॅचमध्ये धावांची गती थांबवेल का सानवी स्पोर्ट कळवा संघाची. यस, चेतन शर्माने मिडल स्टंप, त्यानंतर ऑफ स्टंप, त्यानंतर लेग स्टंप उखाडलेला होता. त्यावेळेला केन रुदरफोर्ड, इयान स्मिथ आणि इवान चाटफिल्ड या 3 न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद केलं होतं आणि हॅट्रिक केली होती त्रिफळाची. यावेळेला मात्र सागर हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे, कारण 2 फलंदाज बॅक टू बॅक त्रिफळाचीत केलेले आहेत. नाही, विराज आपण जर पाहायला केलं तर खराब शॉट सिलेक्शन असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. गौरवला वेगवान चेंडू होता. आता प्रथमेश आलेत, हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सागर. यावेळेला मात्र सोडून दिलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये चेंडू सोडून दिला, कारण पंचव्याष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. पंचाने बघितला आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. नक्कीच असं वाटलं की हा चेंडू सोडून दिला. मात्र आपण ॲक्शन रिप्ले पाहूया. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून भरपूर बाहेर आहे गवळी सर, त्याचमुळे पंचांनी चेंडू वाईट घोषित केले. स्वेर आहे चेंडू. ॲब्सोल्युटली, कारण पुन्हा एकदा सागर याला मात्र ड्राईव्ह केला आहे. चेंडू सरळ जात होतो टीम मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्र थ्रंबल होतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. अगदी 2 षटकाच्या समवेतीनं फ्रंटफुटला वाटणारा हा संघ सानवी स्पोर्ट्स कळवा यावेळेला थोडासा बॅकफुटला दिसतोय, कारण अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये सागरच्या माध्यमातून बघायला मिळते. नक्कीच 2 षटकात 25 होते, या षटकात फक्त 2 आलेत. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केला जाते आणि याच बरोबर फलंदाज कॉट बिहाइंड. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही. गवळी सर मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आणि अजय शेलारला मात्र आता मागे परतावं लागेल. हा मोठा धक्का आहे, कारण की सेट बॅट्समन होते, सलामीला आले होते अजय शेलार आणि आता मात्र तेही तंबूच्या आशाला परतले. त्यामुळे सानवी स्पोर्ट कळवा संघ आपल्याला थोडासा बॅकफुटवर दिसतोय. देशाईच्या सुरात सांग
तर जुळी संघाची संघनायक आपण आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला, जुळी संघ आपला कोणी प्रतिनिधी आला असेल, कॅप्टन आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जुळी संघ तीन षटकात 28 धाबा. धन्यवाद गवळी सर. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राष्ट्रवादी चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 33 बाईक व एक 4 व्हीलर सह संपूर्ण भारतात प्रथमच एवढी मोठी स्पर्धा तुम्हाला टेनिस बॉलची पाहायला मिळते. गावदेव क्रिकेट संघ अंजूरच्या माध्यमातून केतनजी तरे आणि सुनील महादेव घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. 3 धाबा सेव्ह केल्यात गवळी सर या क्षेत्ररक्षकाने. श्रुतिक होते आणि खूप चांगली फिल्डिंग केली. एकच धाव इथे मिळाले. धावसंख्या 29. 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना सानवी स्पोर्ट कळवा संघ. ज्यावेळी आपण क्रिकेट खेळ खेळता त्यावेळी तुमच्याकडे फक्त गोलंदाजी फलंदाजी चांगली असून फायदा नाही आहे गवळी सर. फिल्डिंग हे फॅक्टर खूप महत्त्वाचे. बरेचसे संघ आम्ही पाहिले ज्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, मात्र फिल्डिंग बऱ्याच वेळा खराब होते आणि त्यामुळे कदाचित मॅच सुद्धा गमावी लागते. ॲट मोर द विकेट. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. चांगली फिल्डिंग झाली आहे. रनआउटची संधी होती मात्र सिंगलच मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापल धावा लागल्यात त्या 30 धाबा. अल्पेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी 4थं षटक घेऊन. एक म्हणजे स्कोरर अल्पेश गायकवाड. खूप चांगली माहिती आम्हाला ते सातत्याने देत आहेत. नचिकेत भोईर आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सानवी स्फोट कळवा. चांगली गोलंदाजी. फिरकी गोलंदाज आहेत गवळी सर. काय सांगायला, जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज आलेत ग्रामीण बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाला थोड्याशा अडचणी आलेत. काय सांगाल? नाही पण अल्पेश आहे ना, अल्पेश बऱ्याच वर्षानंतर पुनरागमन झाले संघामध्ये. नक्कीच जबरदस्त जबरदस्त गवळी सर. काय सांगाल, भरपूर दिवसांनंतर आलेत. नक्कीच एकच गोष्ट म्हणेल, लेट आलेत पण थेट आलेत. नाही, एंट्री लेट आहे मग ग्रेट आहे. अल्पेश कारभारी बऱ्याच वर्षानंतर त्याचं आगमन झाले संघामध्ये. जवळपास मला असं वाटतं की 4 ते 5 वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन झालेलं आहे अल्पेश कारभारी याचं. तर जुळी संघाचं कोणी कॅप्टन किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जुळी संघ वाईटचा इशारा होते. 1+1 2 धावा एकंदरीत मिळतील. बघा पुन्हा एकदा सूचना करतोय. जुळी संघ कोण आपण आपला कॅप्टन खेळाडू प्रतिनिधी कोणी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जुळी संघ वारंवार आम्ही सूचना करतोय. जुळी संघ धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 32. 4थं षटक मार्गच आहे. थोडंसं बॅकफुटवर आहे. सानवी स्पोर्ट कळवा संघ 2 षटकात 25 होत्या. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळतोय. लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होईल. राष्ट्रवादी चषक 2022 आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय गवी सर. यस, ग्रामपंचायत अंजूर गावचे माजी सरपंच आमचे मनीषजी तरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तसे सद्गुरी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमा पार. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा झाल्यात. आज जे 40+ संघाचे सलामीवीर सक्सेसफुल सलामीवीर फलंदाज हेमंतजी दरे यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. आक्रमक फलंदाज यस, मिताली एंटरप्राइजेस कडाव जो जयजी पाटील वडकर यांचा संघ आहे, स्पॉन्सर आहेत. त्यानंतर श्री बाबोसा 11 पिंपळनेर. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. मिताली एंटरप्राइजेस कडाव व श्री बाबोसा 11 पिंपळनेर दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. तर चला, दोन्ही टीमला विनंती असेल आणि खारबाव संघ थोडीशी घाई करा. आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण आपणास 25 मिनिटाची वेळ दिलेली आहे 5 षटके कंप्लीट करण्यासाठी. 25 मिनिटात 5 षटके पूर्ण करायचे आहेत. स्पेशली फिल्डिंग साईट न्यू इन्क्लाब खारबाव. यानंतर या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
रुपेश येत आहेत शेवटचं षटक घेऊन. 4 षटकात 38 धावा झालेल्या आहेत. 10 धावा एकंदरीत खर्च केल्या अल्पेशने. फिरकी गोलंदाज होते गवळी सर, मात्र शेवटच्या चेंडू त्यांना चौकार लागला. त्या अगोदर एक दुहेरी धाव वाईट. 4 चेंडूमध्ये अल्पेशने फक्त 2 धावा दिल्या होत्या गवळी सर. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पुनरागमन खूप चांगलं झालं. जवळपास माझ्या बाजूने 4 ते 5 वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन झालं आणि खूप चांगली गोलंदाजी. सचिन वाईड ऑफ लॉंग ऑफला आहे, सागर लॉंग ऑनला आहे. रुपेश येते शेवटचं षटक. क्रिकेट असाच खेळ आहे. जरी बरेचसे खेळाडू गवीसर आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळ बंद करतात आणि पुन्हा सुरू करतात. या दरम्यान सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामा. सुरेख फटका होता खवळी सर. फलंदाज आपण पाहिलं तर नचिकेतच्या बॅटमधनं षटकार आलाय. 2 चेंडू डॉटही गेले होते नचिकेतकडनं. थोडासा दबाव होता त्याच्यावरती, मात्र ते दबावाला झुगारून षटकार ठोकले. आणि हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही दबावाखाली क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे की मी चांगलं करेन. जरी माझ्याकडनं चेंडू डॉट गेले असेल मात्र पुढे मी अटॅक करेल, षटकार मारेल, चौकार मारेल. हा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे गवली सर. नाही, आत्मविश्वास तर असायलाच हवा. आत्मविश्वासाने ते पुढे जाऊ शकता. आणि जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव घेऊ नका. आणि जबरदस्त डिफेन्स आपण बघितलेला आहे सुनील गावस्कर. कारण सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टरमध्ये 2च डिफरन्स आपण त्यानंतर डिस्कस करू. नक्कीच. पुन्हा एकदा रुपेश. हा चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळत आहे. चेंडू वेगाने सीमा पार जाईल. मच निडेड चौकार येतोय. फलंदाज नचिकेत भोईरच्या बॅटमधून. अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. हे असं आपण रिप्लेमध्ये पाहूया. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. सरळ जातोय डीप कव्हर सीमा पार. सुनील गावस्कर सरांचा उल्लेख केला गवळी सरांनी. इंटरनॅशनलला अनेक वेगवान गोलंदाज आले, मात्र बिना हेल्मेटने भरपूर चांगली बॅटिंग भारतीय संघाने त्यांनी बरेच वर्ष केली. याचे उल्लेख होणं गरजेचं आहे कारण आता हेल्मेटचा वापर होतो. हा चेंडू पुन्हा त्या दिशेने खेळतात. जणू काय ऍक्शन रिप्ले गवळी सर आपल्याला पाहायला मिळतो. आणि चेंडू जाईल सीमा पार. राष्ट्रवादी चौकार. रुपेश कारभारी
52 धावा धापलकधी लागल्या, 4 गडी गमावलेत. सामना बरोबरी सुटल्यानंतर सुपर ओव्हर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर आम्ही टॉससाठी विनंती करतोय. कॅप्टन या लवकर, पिंपलनेर टीमचे कॅप्टन. आणि कडाव संघ, कर्जत विभागातील मला वाटतं संघ कडाव. इथे मात्र 3 चेंडूवरती 14 आणि 3 चेंडू डॉट. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रात सानवी स्फोट कळवा संघाने धावा कुठल्या आहेत. 4 गडी गमावल्या. 52 आणि 53चं टार्गेट आहे ते खारबाव या संघासमोर. दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. कडाव संघ आणि पिंपलनेर संघ आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही कॅप्टनला, जिथे टॉस सुद्धा केला जाईल. ओव्हर टू गवळी सर. थँक्स डीजे. मिताली एंटरप्राइजेस कडाव चे पाटील यांचा संघ आहे. प्रकाश खूप खूप स्वागत आहे. आणि त्याचबरोबर समोरचा संघ आहे श्री बाबूसाहेब इलेवन पिंपळनेर. विवेक खूप खूप स्वागत आहे. मी ग्रामपंचायत अंजूरचे माजी सरपंच एक डॅशिंग अंदाज मणिजी तरे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. त्यांच्यासोबत मान्यवर असतील. नवनाथजी म्हात्रे सुद्धा येत आहेत. सद्गुरुजी पाटील आपण सुद्धा यायचं, आपल्या उपस्थित टॉस होईल. तिन्ही मान्यवर आहेत. सद्गुरुजी पाटील, मणिजी तरे, नवनाथजी म्हात्रे. कॉईन दोन्ही कॅप्टनसाठी माहिती होते की एक बाजूची आहे, कारण आपण स्पर्धा पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022 ती एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते लोकनेते, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अर्थातच सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सुपरिचित बाळ्या मामा, सर्वांचे लाडके. दोन्हीपैकी एकाचं आपण नाम निर्देशन करायचं. कॉलिंग कोण करणार आहे? कडाव संघ बाळ्या मामा. येस, कडाव संघाचं कॉलिंग आहे या ठिकाणी बाळ्या मामा. आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते टॉस होईल. मनीजी तरी आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. मात्र टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे श्री बाबूसाहेब इलेवन पिंपळनेर संघाने. मी मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप आनंद. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? बॅटिंग फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा खरं तर धाडसी निर्णय आहे. या पाठीमागे काय उद्देश आहे? आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी करायची, धावांचा डोंगर उभा करायचा आणि समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करायचं आणि कमीत कमी धावा थांबून विजय संपादे, हाच उद्देश या पाठीमागचा असावा. हो नक्की. कुठले फलंदाज आहे ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? किरण पाटील आहे, अमर गायकवाड आहे, अल्पेश पाटील आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कडाव संघाचे कॅप्टन, आपण जर टॉस जिंकला असता, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डच घेतली असते आम्ही. म्हणजे मनाप्रमाणे झालेलं आहे. मग एक माइंड सेट केला असेल, डिस्कशन झालं असेल, टीम मिटिंग झाली असेल, क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? टीममध्ये आमच्या कुशल आहे, त्यामध्ये मनीष आहे, नीतू आहे, त्याचप्रमाणे भावेश आहेत. खूप चांगले गोलंदाज आहेत आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही कित्येक मेगा इव्हेंट खेळलेले आहात, परंतु ही स्पर्धा कशी वाटली? राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा, 33 बाईक आणि एक 4 व्हीलरसह. हो, खूप चांगलं आयोजन. असं तरी आयोजन कुठे पाहायला मिळालं नाही आम्हाला आणि आम्ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आयोजनात खेळतो. भरपूर ठिकाणी खेळलो पण असं आयोजन असं खेळायला मिळालं नाही. आम्हाला एंट्री दिली, आम्हाला इकडे बोलवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. तुमच्या संघासाठी सुद्धा ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून नाणेफेक घेऊन श्री बाबूसाहेब इलेवन पिंपळनेर संघ कॅप्टनने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे
आणि मिताली एंटरप्राइजेस कडाव संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. गावदेवी अंजूर कडनं दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मॅच सुरू होणार आहे. मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओल टू कॉम बॉक्स त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद गवळी सर. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. पूर्णपणे बीट चकित होतोय तो फलंदाज. आव्हान येते 53 धावांचं. प्रथम फलंदाजी करताना सानवी स्पोर्ट्स कलवा संघाने आपल्या धावपैकी निर्धारित 5 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबाईलच्या धावा झळकल्या त्या 52 आणि 53 धावांचं आव्हान ठेवले आहे न्यू क्लब खारबाव या संघासमोर. सरासरीचा विचार केला तर सरासरी बरोबर 10.6 राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी खारबाव संघाला. पहिले षटक घेऊन आले आहे गोलंदाज अक्षय सिंग. सचिन म्हात्रे आणि भूषण कारभारी ही जोडी मैदानामध्ये खारबाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये सागर कारभारी याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 विकेट त्यानंतर धावबाच्या रूपाने विकेट त्याच्याच खात्यामध्ये आपण पाहिले होते. एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये सागर कारभारी आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र दिशा भरकटली जाते. पंचांचा वाट चषा येतोय. आव्हान त्या धावणे अकाउंट ओपन होते न्यू क्लब खारबाव या संघाचं. माझ्या समोर समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत एक अतिशय सुप्रसिद्ध समालोचक बालू पाटील सर. बालू पाटील सर आपलंही हार्दिक स्वागत आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्विक थ्रो डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न होता मात्र निशाणा साधला जात नाही. एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 धावपैकी पाहायला मिळत आहेत. सानवी स्पोर्ट्स कलवा विपक्ष न्यू क्लब खारबाव या 2 संघामधला सामना आपण पाहतोय. हे पण लक्षाचा पाठलाग करावा लागेल न्यू क्लब खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतात टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा न भूतो न भविष्यती राष्ट्रपती चषक 2022 दिमागदार आयोजन. पहिले षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिले षटक हाताळतोय गोलंदाज अक्षय सिंग. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. अक्षय सिंग राईट मोर द स्टंप. यावेळी अतिशय सूर्य फटका स्लिपिंग स्ट्रोक आणि चेंडू निघून जाईल सीमापार. स्कोर ऑफ द विकेट झन्नाट येते चौकार.
आपण पाहतोय या फलंदाज भूषण कारभाराच्या बॅटमधून आपण बालू पाटील सर जर बघितलं सरासरीची आवश्यकता होती प्रति षटकामध्ये 10.60 आणि जवळजवळ सरासरीला स्पर्श केलेला आहे. मी तर म्हणेन इंडियन क्लब खारबाव संघाने पहिल्या षटकामध्ये 10 कदम दाखवलेला आहे आणि बिनबाद जिंदाबाद सुरुवात आपण पाहतोय इंडियन क्लब खारबाव संघाची ती धावपल कर बिनबाद 10. नाही नक्कीच अक्षयचा पहिला आपण ते शेवटचा चेंडू होता थोडासा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याच्यावरती फलंदाज तुटून पडला. 12 धावा आपल्याकडे झलकल्या गेल्यात अतिशय सुरेख फलंदाजी म्हणता येईल. आपण पाहतोय एकेरी धाव त्यानंतर वाईटच्या रूपाने धाव आपल्याला पाहायला मिळते आणि चौकार षटकार भूषण कारभाराच्या बॅटमधून. नक्कीच आपण बघितलं तर धुमाळ सर खूप चांगली सुरुवात एक दमदार सुरुवात आत्मविश्वासाने सुरुवात केली. खरं 53 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात स्वप्नमय सुरुवात बघायला मिळते धुमाळ सर. अगदी बरोबर ज्याप्रमाणे पाठलाग बालू पाटील सर न्यू क्लब खारबाव संघाला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग करून दिलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी आणि खास करून त्यामध्ये आपण पाहतो आघाडीवर भूषण कारभारी ज्याने पहिल्या षटकामध्येच फलंदाजी केलेली आहे भारी कारण 10 कदम दाखवलेल्या चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. दरम्यान आगमन होते या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्वे सर्व केतनजी तरे साहेबांचं वेलकम सर आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. केतनजी तरेने यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या सगळीकडे नक्कीच या स्पर्धेची राष्ट्रवादी चषकाची भरपूर चर्चा ऐकायला मिळते. और वैसे भी खर्च आहे तो चर्चा आहे. हॅलो धुमाळ सर नक्कीच 33 बाईक एक स्विफ्ट आपण गाडी सुद्धा आपण पाहू शकता. अजय शेलर येतोय गोलंदाजी मार्कवर P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात म्हणता येईल इंडियन क्लब खारबाव या संघाची. सुरुवात असलेला सामना आपण पाहतोय सानवी स्पोर्ट्स कलवा विपक्ष इंडियन क्लब खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. यावेळी मात्र स्विंग अँड मिस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर अजय शेलर करतोय. अक्षय सिंग यांनी सुरुवात चांगली केली होती पहिला चेंडू निर्धावात आला होता आणि त्यानंतर अजय शेलर निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. सिंगलने धावसंख्या वाढेल. धावसंख्या एका धावेने वाढून होती धावपलकावर 13 धावा. भूषण कारभारी वैयक्तिक 10 या धावसंख्या खेळतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रे 4 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते मात्र 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे याचंही भान राखायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय शेलर सज्ज होय दुर्वाच्या टोकाकडून. याला हुक केलेल्या चेंडूला उंची जास्त लांबी कमी फलंदाजाला जावं लागले असते दगडच्या आश्रयाला मात्र खराब क्षेत्ररक्षण स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळते. जीवदान मिळते ते फलंदाजाला. काय म्हणाल ज्याप्रमाणे नक्कीच मिसटायमिंग फटका होता संधी होती संधीचं सोनं करता आलेलं नाही. नक्कीच आपण धुमाळ सर कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ इथे छोडो कॅच हारो मॅच कॅच सोडली महत्वपूर्ण झेल सोडलाय धुमाळ सर गोलंदाज करेल तर काय करेल. आज मित्रांनो आपण जर बघितलं तर 30 एप्रिल आणि आज हिटमॅन रोहित शर्माचा वाढदिवस आणि हिटमॅन रोहित शर्माला जीवदान दिल्यानंतर 264 धावा त्याने कुठून काढले होते हे नक्कीच आपण पाहिलं होतं. कॅच विन द मॅच पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. यावेळी स्विंग अँड मिस सुरेख चेंडू आधी गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते बॅकहँड डिलिव्हरी हाताळली जाते. धुमाळ सर अप्रतिम गोलंदाजी करतो अजय शेलार अप्रतिम लाईन आणि लेंथ वरती किती कंट्रोल आहे बघा. फलंदाजाला आमंत्रित करतो की तुम्ही तिथून इन्व्हाइट करू शकता मोठे फटके घेऊ शकता. यायला मात्र सुरेख फटका चेंडू निघून जाईल सीमा पार फटक्यामध्ये भरपूर वजन धावा मिळतील अर्धा डझन. त्यांनी कसली कंबर ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. धुमाळ सर बघा थोडासा शॉर्ट पिच होता काय फटका होता का खत होती नजाकत होती सर्व काही सांगून गेल्या फटक्यामध्ये आणि षटकार आलाय.
भूषण कारभारी याच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतोय लई भारी, अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बॅटला लागला होता आणि सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला होता. धावसंख्या 6ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6ने वाढून होते. ती धावफलकावर 20 धावा. नाही सुभाष सर, आपण बघितले तर आता धावा झाल्या धावफलकात ते 20 आणि ते 30 धावांची अजूनही गरज आहे आणि भागीदारी 20 धावांची झाली. महत्त्वपूर्ण म्हणजे काय तर आपण म्हणतो खारबाव संघाची जमेची बाजू 20 धावांची भागीदारी गेली आणि 2 फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतोय. खास करून डावखुरा फलंदाज भूषण कारभारी अतिशय चांगली बॅटिंग करतोय, दमदार फलंदाजी करतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय, खराब चेंडूवरती प्रहार करतोय. चांगली भागीदारी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांमध्ये. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये 70+2 भागीदारी पाहायला मिळाल्या. त्यामध्ये वेदांत एलन वसार संघाचे नितीन म्हात्रे, रवी वायले 83 धावांची भागीदारी आणि त्यानंतर गावदेवी ढोंडावडेली संघाकडून कालच्या दिवशी मुरबी या संघाविरुद्ध 74 धावांची भागीदारी शैलेश भोईर आणि प्रज्वल दलवी यांच्यामध्ये पाहायला मिळाली होती. तसे जर बालू पाटील सर म्हटलं तर आज 30 एप्रिल आहे आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे सलामीची जोडी गॉर्डन ग्रीन्स आणि डेसमंड हिंड्स यांनी टीम इंडिया विरुद्ध टेस्टमध्ये 296 धावांच्या भागीदारीचा विक्रम केला होता. ही घटना 1983 मध्ये घडली होती. नक्कीच नक्कीच जबरदस्त आपण आता माहिती मिळते आपल्या धुमाल सराच्या माध्यमातून आणि तेवढेच चांगले आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड देखील आलेत आणि ते देखील आज BGS शेड्यूल आपल्या सुनेरी अक्षर आपल्या सुवर्ण अक्षराने आज स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम करत आहेत धुमाल सर. नक्कीच आणि त्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय की समालोचक अनेक स्कोरर एक अल्पेश गायकवाड. इथे मात्र चांगली फलंदाजी आपण पद्धतीने क्लब खारबाव संघाकडून दोन्ही सलामीवर चांगल्या टचमध्ये. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये चान्स आणि यावेळी मात्र फलंदाज सचिन म्हात्रे याची खेळी संपुष्टात. धुमाल सरांनी मगाशी सांगितलं की अनेक समालोचक गुणलेखक मात्र एक म्हणजे दुखणे अनेक औषध मात्र एक. पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज सचिन म्हात्रे हा बादून पॅलमध्ये परतलेला आहे. सचिन यांनी 5 गुणांपैकी 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. एक वेगवान भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. 20 धावांची भागीदारी करून पॅलमध्ये परतले. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय नेन क्लब खारबाव संघाकडून सागर कारभारी, ज्याने गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली होती. 3 धावा खर्च करून 3 विकेट चटकावले होते आणि धावाच्या रूपाने जो विकेट प्राप्त केला होता तोही सागर कारभारीच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला होता. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये सागर कारभारीचं भारी प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला भूषण कारभारी तर दुसऱ्या बाजूला सागर कारभारी. गोलंदाजी आपण पाहतोय हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ओमकार येतोय. ओमकार सावंत गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. यायले पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं फलंदाजाने, मात्र पंच कडून कुठल्या प्रकारचा इशारा नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 20 धावा. इथून 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे न्यू क्लब खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी सुरेख चेंडू आणि मैदानी पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न खरं तर केला होता. अतिशय सुरेख एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळत होतं. चित्त करण्याची नक्कीच संधी तिथे साधली गेली होती. मात्र मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. नाही जबरदस्त पंच आपण तर यावेळेला स्टंपिंग रक्षक मैदानावरचा प्रमुख घटक काय चपळाई दाखवली आपण इथे
आपण बघितलं तर धुमाळ सर अप्रतिम यष्टिरक्षण, डोळ्याचा पानानं फिरतो तोपर्यंत आपण बघितलं एसट्यांवरून आपण बेल्स उडवल्या होत्या. पाहूया डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. मस्त इष्टरक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे इष्टरक्षकाने चपलाईने इष्टरक्षण केलेलं आहे. पाहूया पंतांचा इशारा काय येतोय. तर ग्रीन सिग्नल फलंदाज सुखरूप आहे आपल्या क्रीजमध्ये. गोलंदाज ओमकार चव्हाण व्हीआयपी टाईज कडून वलताना सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज भूषण कारभारी. 20 धावा धावपलकर. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. लॉंग वेस्ट शफल झाला होता. खरं तर आपण बघितलं लॉंग लेग रिझनकडे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. जबरदस्त गोलंदाजी बघायला म्हणजे ओमकारची अप्रतिम गोलंदाजी. ओमकार यायले फुलफुल या सुरेख डिलिव्हरी चांगली गोलंदाजी पण बोलतोय. ओमकार हा फिरकीचा कलाकार आहे ज्याप्रमाणे कलागिरी करतोय. न फिरकीचा जादूगर म्हणेन, त्याच्या बोटांमध्ये ना जादू आहे आणि त्या जादूवरच्या आपण त्या माध्यमातून ना फलंदाजांना नाचवतो मैदानावर. धुमाळ सर अप्रतिम गोलंदाजी, जादुई गोलंदाजी आपण बघतोय ओमकारच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बायचा इशारा होतोय पंचांकडनं. धावसंख्या सिंगल निवडते 21 धावा. पूर्णपणे बीट गेलो होतं या अगोदरच्या चेंडूंवर आणि या चेंडूवर पूर्णपणे बीट केलं होतं. आपण जर बघितलं तर या षटकामध्ये ओमकार सावून येणे लागोपाठ 4 चेंडू निर्धाव हाताळले जातात आणि या चेंडूवर लेग बायच्या रूपाने 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सावंत यायला मात्र सागर कारभारी याने फटका खेळलाय लय भारी.
धुमाळ सर बघितलं तर सागरने मगाशी षटकार मारला शेवटच्या चेंडूवर. आता तिसऱ्या आपण आता चौथ्या षटकाच्या आपण म्हणले तर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय मनोज ठाकूरचं. या वेळेला आपण म्हणले तर भूषण निकम आपण म्हणतो षटकाराने जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतंय या वेळेला आपण खारबाव संघाच्या माध्यमातून. खरं त्याला माहिती आहे 12 चेंडू 26 धावा करायचे तर इथून आक्रमण करणं फार गरजेचं आणि आक्रमणाला सुरुवात केली आहे धुमाळ सर. अगदी बरोबर. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने चांगली वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर मनोज ठाकूर गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवर षटकाराने त्यानंतरचे चेंडू निर्धाव. समीकरण बदलतंय. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र फाईन केलेल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच हा चेंडू जर सुटला गेला असता तर हाही चेंडू सीमापार चौकार पाहायला मिळाला असता. ओमकार सावंत याचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी महत्वाच्या 3 धावा चोरलेल्या आहेत. नाही नक्कीच नक्कीच सुभाष सर आपण येतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिथून जर चेंडू निघाला असता ना पाईन लेग बंद तर चेंडू सीमा पार गेला असता. ओमकारने जेवढी चांगली गोलंदाजी केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. काय कमिटमेंट देतोय मैदानावर. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 100% देण्याचा प्रयत्न ओमकारकडून केला जातोय. मागील षटकी चांगले हाताळत आणि हे क्षेत्ररक्षण नाही चांगलं पाहायला मिळतंय. आणि क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे 100% असेल तर तुम्ही 100% देणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलेले ते स्क्वेअर ऑफ द विकेट. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. मात्र एकच धावे समाधान दोन्ही फलंदाज मानतायत. एका धावेशी अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. 35 धावा 35. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाही. 50-50 अवस्थेमध्ये सामना पाहतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. सीमा पार इंतजार किया और वार किया. आणि आता मात्र प्रत्येक शेतकऱ्याला हवा असा आकडा आपण पाहतोय 7-12. नाही नक्कीच नक्कीच धुमाळ सर वेट अँड वॉच क्रिकेट. थांबले चेंडूचा वाट पाहिली आणि चेंडूला फेकून दिले लॉंग लाईट सीमारेषा पार. तर समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये दोनदा असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. 2 षटकार पाहायला मिळाले होते. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मनोज ठाकूर. यावेळी मात्र चायनीज कट लेफन कट हे आपण म्हणू शकता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. धावसंख्या सिंगलने वाढेल. तर आपण पाहतोय या धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 42 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. मात्र गोलंदाजी मार्गावर पाहूया कुठला गोलंदाज येतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे न्यू क्लब खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. कारभारी अर्थात सागर कारभारी आणि भूषण कारभारी. मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय ओमकार सावंत. फिरकीचा जादूगार ज्याने जादुई गोलंदाजी मागील षटकामध्ये केली होती. आणि इथे मात्र नक्कीच एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. कारण मागील षटकामध्ये या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली आहे. त्याने या ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी ते हाताळतोय याच्यावर सामन्याचं गणित डिपेंड असणार आहे. एक बिनीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय सागर कारभारी आणि भूषण कारभारीच्या रूपाने. मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज फिरकीचा जादूगार ओमकार सावंत. जास्त वेळ आपण खर्च करता नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही दुसरी वॉर्निंग दिली जाते आणि तिसरी वॉर्निंगसह लगेच आपल्याला पेनल्टी दिली जाईल. ओमकार सावंत गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सुरेख फटका. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुरेख फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि ओव्हर थ्रोचे पण या धावा मात्र मागण्या ठरू शकतात त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एवढी चांगली फिल्डिंग करून
नक्कीच आपण पाहतोय महत्वाच्या धावा वाचवल्या आता मात्र इथे 3 धावा पूर्ण करतात फलंदाज. काय म्हणाल? नक्कीच क्षेत्ररक्षकाने खूप चांगली काम केले. बॅकिंग आलीने एक्स्ट्रा धावा मिळाल्या तिथे. तर या धावा कुठेतरी तुम्हाला वाचवायचे आहेत. मॅच जर जिंकायची असेल तर आपण इथं कळवा संघाला, पण मी म्हणेल ना खारबाव संघ जबरदस्त मेहनतीने प्रयत्न करतोय, मैदानावरती लढतोय आणि सहजासहजी सामना सोडायला तयार नाही धुमाळ सर. नक्कीच आपण पाहतो 5 चेंडूने 8 धावांची आवश्यकता. आणि सर बालू पाटील सर जो धडपड करतोय ना त्याच्यासमोर परिस्थिती नमते आणि ही धडपड आपल्याला पाहायला मिळते सध्या खारबाव संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. नक्कीच सीमारेषे लगत काय घडलं होते ते मैदानी पंचांना चेक करायचं आहे. मागील चेंडूवर जे क्षेत्ररक्षण झालं होतं ते मैदानी पंचांना चेक करायचं आहे. तर हा चौकार होता. 4 धावा धावपलकर झलकल्या जातील. तर नक्कीच पंचांनी तो निर्णय मागे घेतलेला आहे. ह्या 3 धावा असणार आहेत. आता मध्ये समीकरण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे नेन क्लब खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित करतोय फलंदाजाला. आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जाते. यायला मात्र सागर कारभारी रौनक का कारभार करते हुए चेंडू जाईल सीमा पार षटकार. सामना जर बरोबरीत सुटल्या सुपर ओव्हर या अगोदर 6 सामने
टाय झाले होते, सुपर ओव्हरमध्ये गेले होते आणि इथे आपण पाहतो इक्वेशन 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मात्र या फटक्याने नक्कीच अशा पल्लवित केलेल्या आहेत न्यून क्लब खारबाव संघाच्या आणि समीकरण सोपं केलेलं आहे. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचं केलं आहे. 3 चेंडू शेष आहेत, 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सागर कारभारे यांनी फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केलेली, अगोदर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती, अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं या सामन्यामध्ये. तर लगेच सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण या सामन्यासाठी भरपूर टाईमही खर्च झालेला आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. यावेळी मिश्रण फाटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि अशा प्रकारे न्यून क्लब खारबाव संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन न्यून क्लब खारबाव अँड हार्ड लक सनी स्पोर्ट्स कलवा. तर लाईनअप करायचं आहे, लगेच हस्तोंदोलन करूनच सेकंड करूनच मैदानामधून आपण निरोप घ्यायचा आहे. न्यून क्लब खारबाव संघाने हा सामना जिंकलेला आहे. यानंतर मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत आणि या सामन्यामध्ये जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये एकच खेळाडू चमकताना दिसलेला आहे आणि त्याचं खारबाव संघाकडून नेहमीच प्रदर्शन भारी राहिलेलं आहे. तो सागर कारभारी ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. गोलंदाजी करताना 3 धावा खर्च करून 3 विकेट 1 रन आऊट आणि फलंदाजी करतानाही त्याने 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर सागर कारभारी इज द मॅन ऑफ द मॅच.